Thank you, Lord. Praise the Lord. Hallelujah. I welcome you all in Jesus' name. तुम्हा सर्वांच्या स्वागत मी करत आहे येशूच्या And नावात. nice to see you. Just increase the volume. Nice to see you. तुम्हा सर्वांना परत भेटायला फार आनंद वाटत आहे Nice to see you this morning. आणि ह्या सकाळी परत तुम्हाला भेटायला फार आनंद वाटत आहे. Praise God for choosing to hear the word. आणि प्रभूची स्तुती असो की तुम्ही निवड केली की तुम्ही वचन ऐकणार आहे. Amen. आमेन. You chose to come. आणि तुम्ही निवड केली की तुम्ही येणार. You have put the devil down. तुम्ही शैतानाला खाली Every पाडला. time you take a step for God, दरवेळेस जे आपण प्रभूसाठी पाऊल घेतो you're walking in victory. तुम्ही विजयामध्ये चालत आहात And the devil trembles. आणि शैतान थरथर कापतो. Every time you choose for God. आणि दरवेळेस जेव्हा तुम्ही प्रभूच्या निवड करतो. Amen. आमेन. You chose to come to hear the word. आणि तुम्ही निवड केले की तुम्ही इथे येऊन वचन ऐकणार. Amen. Amen. Though the devil must have put many hindrances, जरी शैतानाने अनेक अडथळा घातले असेल, wrong thoughts, negative thoughts, चुकीचा विचार, नकारात्मक or विचार other preferences, किंवा इतर काय प्राधान्य or some other priority, आणि इतर काहीतरी निवड, but you pushed all that away and chose to come. पण तुम्ही सर्व गोष्टींना बाजूला ढकलले आणि तुम्ही निवड केले की तुम्ही इथे येणार. You are strengthened in faith every time that you do that. आणि दरवेळेस जेव्हा तुम्ही असं करत आहे तुम्ही विश्वासामध्ये पुढे पाऊल Remember घेत आहात. this. ही गोष्टी लक्षात You know, ठेवा. every time you pray, read the Bible, दरवेळेस तुम्ही प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे, you decide to come to church, तुम्ही निर्णय करत आहे की तुम्ही मंडळीत you येणार, decide to work in ministry, तुम्ही निर्णय करत आहे की तुम्ही सेविकामध्ये you काम decide करता, to give, तुम्ही निर्णय करत आहे की तुम्ही देणार, you are choosing for God. मग तुम्ही प्रभूसाठी निवड करत आहात. Amen. Amen. And you are strengthened in faith. आणि मग तुम्ही विश्वासामध्ये बलकट होता And the devil becomes weak against you आणि शैतान तुमच्या विरुद्ध काय करू शकत नाही, because he can see your strength in faith. कारण तो तुमच्या बल विश्वासामध्ये पाहू शकत आहे. Amen. आमेन. You know, there are many things which I'll teach you अनेक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे which pertains to this time. जो ह्या वेळेसाठी आहे I'm not speaking about the last, previous, past. आणि मागच्या पूर्वीच्या भूतकाल विषयी मी बोलत नाही. No. नाही. That's why you must not miss my messages. म्हणून तुम्ही माझा संदेश चुकवले नाही पाहिजे. Amen. Amen. Because I'm speaking for this generation. कारण मी ह्या पिढीसाठी बोलत आहे And there are many, many things आणि अनेक गोष्टी आहेत which I would like to speak to you, जो मला तुमच्याशी बोलायला which will आवडणार, help you, जो तुमची मदत करणार also protect you. आणि तुमचं संरक्षण देखील करणार. Amen. आमेन. From any sickness and disease आणि कुठल्याही आजार व or रोगासाठी any harm किंवा कुठल्याही the इजासाठी devil has planned for your life. जो शैतानाने तुमच्या जीवनासाठी योजिले आहे. Amen. Amen. Okay. Father, we thank you for this time. पिता, ह्या वेळेसाठी धन्यवाद. I'm so glad that our Father never changes. आणि मी इतका आनंदित आहे की आमच्या पिता कधीच बदलत नाही. I may change, आणि मी बदलतो but God never changes. पण प्रभू कधीच बदलत नाही. मी बदलू शकतो, but not God. Amen. Thank you, Father. Thank you, Lord. You are always good. धन्यवाद प्रभू, तुम्ही नेहमी चांगले आहात. Many have not understood this. अनेक लोकांना हे गोष्टी समजले नाही. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू. for the pain and suffering and death आणि वेदनासाठी आणि दुखासाठी आणि that you मरणासाठी bore for us, जे तुम्ही आमच्यासाठी सहन केले though we don't deserve. जरी आम्ही लायक नाही. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. You in us is a witness that we belong to God. आणि तुम्ही आमच्यामध्ये आहे हे एक साक्षी आहे की आम्ही देवाची आहे. कोणी आम्हाला सांगायची गरज नाही. आणि ही एक आत्मिक बाब आहे It's very personal. आणि ही खूपच वैयक्तिक I आहे know it, आणि मला माहिती आहे and you know it. आणि तुम्हाला देखील माहिती आहे. So live that life. म्हणून तसं जीवन जगा. We resist the devil. आम्ही शैतानाचा विरोध करतो. In Jesus' name. येशूच्या Say नावात amen. बोला आमेन. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. You know, I have many revelations to give you. आणि माझ्याकडे अनेक प्रकटीकरण आहे किंवा प्रकाश आहे जो मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. Don't take in the old messages. आणि जुना संदेश घेऊ नका. That is not for this time. आणि जुना संदेश ह्या वेळेसाठी नाही. Many have not changed. अनेक लोक The बदलले messages, नाही. अनेक लोक आपले संदेश They're बदलले नाही. just giving it as a format आणि ते फक्त एक नमुना म्हणून देत आहे from the past. भूतकाळमधून. If you see the way God works, आणि जर तुम्ही पाहिले की कुठल्या प्रकारे देव काम He करतो, never changes. देव बदलत नाही.
but the way he functions changes. आणि फक्त त्याचे जे मार्ग आहे आणि जे काम आहे ते बदलतो. Amen. आमेन. God never changes. देव बदलत नाही. See, he used first the sacrifice, that animal sacrifices, आणि त्यांनी प्रथम जे विश्वासू लोकांचा उपयोग केला, शिष्यांचा animal उपयोग केला. sacrifices for people to be saved. Animal sacrifices. आणि जनावरांचे बलिदान आधी केले. Now he is using the blood of Jesus. आता प्रभू येशूच्या रक्ताचा उपयोग करत आहे. So God didn't change. म्हणून देव काय बदलला नाही. Is the way he functions changes. आणि जर काम करत आहे तो बदलला आहे. That's why we must know म्हणून आपल्याला समजले पाहिजे his plan now. त्याची योजना आता. Amen. Amen. But people are still living in the old पण लोक अजूनही जुनामध्येच जगत आहेत and keeping on preaching the old. आणि जुना गोष्टीचा प्रचार करण्याचा विचार करत That's why आहेत. you'll see all this, fearful thing they speak about God. आणि भयकारक गोष्टी ते देवाविषयी आता बोलत And आहेत. Christians are storing all those messages. आणि ख्रिस्ती लोक हे सर्व संदेश साठवत आहे. Yesterday I gave a message on hope. काल मी आशावर एक संदेश दिला You must hear it. आणि तुम्ही तो संदेश ऐकलंच पाहिजे. It's very powerful. आणि ती खूपच सामर्थ्यशाली आहे. What we need is hope. आणि कुठल्या गोष्टीची आता आपल्याला गरज आहे ती आहे आशा. Even your faith won't work if there is no hope. आणि तुमचा विश्वास काम करणार नाही जर तुमच्यामध्ये आशा नाही So तर. hear that message. म्हणून तो संदेश तुम्ही ऐका Don't miss it. आणि ते चुकू नका. If hope gives you faith, the devil will see that he robs your hope. आणि जर देव तुम्हाला विश्वास देतो, शैतान बघून घेणार की तो तुमच्या आशाची चोरी करतो. The messages that are given, if it robs your hope and puts fear, your faith is robbed, you fall. आणि जर जे संदेश तुम्हाला दिले आहे जर ते तुमच्या आशा चोरी करत आहे मग तुमचा जे विश्वास आहे पडून जाणार. Hope is so powerful. आणि विश्वास इतकं सामर्थ्यशाली Every आहे moment you need hope. आणि कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला आशाची गरज आहे. Others you'll give up. नाहीतर तुम्ही आशा सोडून We देणार. are not in heaven. आम्ही स्वर्गात We are नाही, on earth. आम्ही पृथ्वीवर आहे. There's always some hindrances. आणि काय अडथळे आहे And we need to keep our hope alive. आणि आपण आपल्या आशेला सजीव ठेवले When पाहिजे. things come around you and say, no, give up, end up, commit suicide. ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती येत आहे तेव्हा ते तुम्हाला म्हणत आहे तुम्ही आशा सोडून द्या, आत्महत्या करा, तुम्ही त्याग करा. Or accept the sickness. आणि कुठलाही आजार व रोग जे Accept the आहे, disease. आणि ते रोगाचा स्वीकार करा Accept defeat. आणि पराभूतचा You're स्वीकार not going करा. to come up. तुम्ही वर येणार नाही You'll not be a success. आणि तुम्ही यश होणार नाही. See, all these things will keep on bombarding. आणि हे सर्व गोष्टी तुमच्यावर मारा करत राहणार. In that time, what you need. आणि त्यावेळेमध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे. You're not going to say, now go to fast and pray. आणि असं नाही तुम्ही बोलणार मी उपवास व प्रार्थना करणार. Fast and prayer करने तक तुम्हारा पूरा डिस्करेजमेंट और टॉर्मेंट्स हो जाएगा. You need sudden solution. आणि तुम्हाला काहीतरी कायमचा उपाय And पाहिजे. that solution is hope. आणि तो जो उपाय आहे ती आहे आशा. Even the natural people of the world know this. आणि नैसर्गिक लोक जे जगामध्ये आहेत त्यांना देखील ही गोष्ट Don't they माहिती say, आहे. don't worry, सब आणि ठीक ते- हो जाएगा. बोलत नाही की काळजी करू नका सर्व नीट होणार. तो मम्मी डैडी पेरेंट्स जो भी है, they'll say, don't worry. आणि आई वडील जे पालक आहेत ते म्हणणार की चिंता करू नका. Though that hope could be or could not be trusted. आणि जरी ती आशा आपण त्याच्यावर भरोसा करू शकत आहे किंवा नाही, But the hope that comes from God's word can be trusted 100%. पण जी आशा प्रभूच्या वचनातून येत आहे त्याच्यावर 100% आपण भरोसा करू शकतो. Amen. Amen. So you must keep your faith alive म्हणून तुम्ही तुमच्या विश्वासाला सजीव ठेवले पाहिजे. when you have that hope always. जेव्हा तुमच्याकडे नेहमी ती आशा असते. Hope is God talking to you. आणि आशा म्हणजे देव तुमच्याशी बोलत Don't आहे. worry. I am there. आणि काय चिंता करू नका मी आहे. I am for you. मी तुमच्यासाठी आहे. Nothing will happen. आणि कुठल्याही गोष्टी तुमच्या You will इजा not करणार fail. You will not fail. आणि तुम्ही अपयशी होणार नाही. You will be healed. आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. See, these are hope. आणि ही सर्व आशेची गोष्टी And आहेत. since these are truth, आणि हे based on truth, आणि हे सर्व गोष्टी सत्यावर you आधारित आहेत. can put your faith. म्हणून तुम्ही तुमच्या भरोसा लावू शकत आहे. Amen. Amen. That's what the Bible says. Don't put your trust in man, but in God. म्हणून शास्त्र म्हणत आहे तुमचा जे भरोसा आहे मनुष्यावर ठेवू नका पण देवावर ठेवा. Today, man has no hope आज मनुष्याकडे आशा नाही because many have not
been trustworthy. कारण अनेक लोक भरोसाच्या They लायक say, no, नाही. मैं कितना तुम्हारे पे भरोसा किया और तुमने ऐसा किया, मैं कभी भी भरोसा नहीं करेगा आदमी पे. Don't just say that. आणि असं ते म्हणत नाही का? Okay, so you hear that message. म्हणून तुम्ही ते कालच्या That's a संदेश blessed ऐका. message. आणि तो एक आशीर्वादित संदेश You आहे. need hope every moment. आणि दर क्षणाला तुम्हाला आशेची गरज You आहे. cannot live without hope. आणि तुम्ही आशाशिवाय जगू And शकत नाही. hope is powerful. आणि आशा सामर्थ्यशाली When आहे. people commit suicide, Just- they show they have lost all hope. आणि जेव्हा लोक आत्महत्या करत आहे तेव्हा ते दाखवत आहे की त्यांनी सर्व आशा गमावल्या आहे. Okay, so we are in a new time. म्हणून आम्ही नवीन काळामध्ये आहे. We are entering the most exciting time. आम्ही अधिक उत्तेजित वेळेमध्ये प्रवेश To करत be a आहे. believer, to be alive as a believer. आणि एक विश्वासू म्हणून जिवंत राहण्यासाठी. You know, many are telling people, you hide the money, hide the food, hoard the food. This is happening, that nothing is happening. Like आणि अनेक लोक म्हणत आहे तुम्ही पैसा साठवून ठेवा, अन्न साठवून ठेवा, हे होत आहे ते होत आहे, काय होत नाही. there's a time God is going to show up and the world will see it. आणि जोपर्यंत देव देखावा करत आहे. No. This is the time God will show up. God will rise. आणि ही वेळ आहे जिथे देव उठणार आहे, देखावा करणार आहे. And the world will see it. आणि जग पाहणार आहे. And no one will say, there is no God. आणि कोणी बोलणार नाही की देव नाही. Amen. Amen. That's the time we are in. आणि त्या काळामध्ये आता आम्ही So आहे. be excited. म्हणून उत्तेजित व्हा. Don't hear the messages that are pulling you to the wrong side. That is perilous time, doom and gloom, rapture and tribulation. आणि असं संदेश ऐकू नका जे तुम्हाला स्वर्गग्रहणाच्या संदेशाकडे घेऊन जात आहे, विनाशाच्या आणि दंडित असं वेळेमध्ये घेऊन जात आहे, धोकादायक वेळेमध्ये घेऊन जात आहे, असं संदेश ऐकू नका. If ministers or prophets do not know what time it is on God's timeline, जर जे संदेष्ट आहे आणि जे सेवक आहे त्यांना माहिती नाही की प्रभूची कालावधी आता काय आहे, then they will assume that it's the end time. मग ते असं धारणा करणार की ही शेवटची घटना आहे. And it will only talk about what they get from head knowledge, not from revelation. मग ते तसंच बोलणार आहे जे त्यांना डोक्याच्या ज्ञानातून मिळत आहे, पण प्रकटीकरणाच्या ज्ञानातून जे मिळत आहे ते गोष्टी ते बोलणार नाही. Or किंवा research at the end of the revelation, wrath, doom and gloom and all those things. आणि जे पुनर्जन्म आहे आणि शेवटची काळ आहे, विनाश आहे, उदासाची वेळ आहे, संकट काळ आहे, ते सर्व हे गोष्टी बोलणार Which will bring fear to you. जे तुमच्या मनामध्ये भीती घेऊन येणार. Though Christians are not appointed for wrath. जरी ख्रिस्ती लोक कोपासाठी नेमले गेले नाही. Hello, you are not appointed for wrath. तुम्हाला कोपासाठी किंवा संतापासाठी नेमले But गेले it's नाही. because the wrong messages you are taking in the wrath, thinking that God is very angry at you. आणि चुकीच्या संदेशामध्ये तुम्ही ते संताप किंवा कोप घेत आहे, तुम्हाला असं वाटत आहे की देव तुमच्यावर क्रोधित आहे. Pray for them, आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा, but do not fill your soul with their words. पण त्यांच्या शब्दाने तुमच्या जीवाला भरू नका. Or you look for doom and gloom, only the last things, discouragement and the fear. आणि तुम्ही फक्त मग शेवटच्या दिवसासाठी बघणार, उदासासाठी, विनाशासाठी बघणार आणि ही गोष्टी तुमच्यामध्ये भीती घेऊन येणार. Okay, now, last time I was teaching you मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवत होता how to prepare an environment for a miracle. आणि तुम्ही कसं एक वातावरण तयार केला पाहिजे चमत्कारासाठी. You know, we are supernatural people आम्ही अलौकिक लोक आहे, because we have the life of God who is supernatural. कारण आपल्यामध्ये देवाचे जीवन आहे जो अलौकिक आहे. Amen. आमीन. Don't let your mind, natural mind, hinder this. आणि तुमच्या नैसर्गिक मनाने ह्या गोष्टीला अडथळा घालू नये. No. नाही, We are supernatural people. आम्ही अलौकिक लोक आहे. Amen. आमीन. You have the divine quality. तुमच्यामध्ये दैवी गुण आहे. You're not the natural person. तुम्ही नैसर्गिक व्यक्ती नाही. You know, there is a difference between a natural man and a spiritual man. आणि एक नैसर्गिक व्यक्तीमध्ये आणि आत्मिक व्यक्तीमध्ये फरक आहे. Though we have the natural life, we also have the divine life. आपल्यामध्ये जरी नैसर्गिक जीवन आहे तरी आपल्यामध्ये दैवी जीवन देखील आहे. So we always look to that supernatural happening or making an environment for supernatural things to happen around us. म्हणून आम्ही नेहमी त्या अलौकिक गोष्टीसाठी वाट पाहत आहे की जे अलौकिक गोष्टी आहे आपल्या जीवनामध्ये असं वातावरण तयार केला पाहिजे. We never take no for an answer. आणि आपण कधी नाही म्हणून घेत नाही कुठल्या उत्तरासाठी. It is possible, we say. आपण बोलतो ही शक्य आहे. With men it is impossible, with
God, all things are possible. मनुष्याबरोबर अशक्य आहे पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहे. That's our thought. आणि असंच आपला So we विचार need आहे. to renew your mind. म्हणून आपण आपल्या मनाला नवीन केले पाहिजे Make it supernatural. आणि त्याला अलौकिक केले When पाहिजे. people give up, you don't give up. जेव्हा लोक आशा सोडून देत आहेत तुम्ही आशा सोडू नका. Amen. आमेन. That's the way we must live now. आणि अशा प्रकारे आता आम्ही जीवन जगले So we are पाहिजे. in that time. म्हणून आम्ही त्या काळामध्ये आहे. You know, I will teach you many things अनेक गोष्टी मी तुम्हाला of the शिकवणार time we are in. आणि ज्या काळामध्ये आम्ही आहे. And here on my message, I spoke even Pune and 2. आणि पुण्यामध्ये जे संदेश मी सांगितले ते That- देखील तुम्ही ऐका. This is not the time to be outside the church. आणि ही अशी वेळ नाही जिथे आपण मंडळीच्या बाहेर असलो पाहिजे. You know, ये time church का है. Hello, इतना दिन church, the body of Christ, was shown in a bad light. आणि एवढं वेळेमध्ये ख्रिस्ताच्या शरीराला एक वाईट रूपामध्ये सादर केले गेले Oh, होते. हम गरीब लोग हैं, हम कुछ नहीं है, दया करा, ऐसा हम लोग को बनाया गया. मगर अभी उसमें से निकलना है. Amen. Amen. That was a time. आणि ती वेळ होती. You know, please Lord, please. That was a time. आणि रडून रडून It कृपा was कर. okay then, आणि त्या काळासाठी ती ठीक होती. not now. आता नाही. You want always to be humiliated? आणि तुम्हाला नेहमी पाहिजे की तुमचे अपमान झाले Hello? पाहिजे. नहीं, हम क्रिस्ती लोग कुछ नहीं, हम क्या है, गरीब भिखारी लोग. ऐसा ऐसा नहीं है अभी. That is not the time. आणि ती वेळ नाही. Amen. आमेन. Always Jesus was put down. आणि नेहमी येशूला His खाली name was put down. आणि त्याच्या नाव खाली लेखण्यात It आले. was shown that the church is zero. आणि असं दाखवण्यात आले की मंडळी शून्य Christians are of no use. आणि ख्रिस्ती निरुपयोगी आहे. तो वो मारो, इधर मारो, इधर सब जगह मारो. वैसा हम लोग को बना दिया गया. And we lived that for long. आणि असं जीवन आम्ही खूप And it वेळेपर्यंत was जगलो. okay. God allowed it because we were immature. आणि त्यावेळेस ठीक होता देवाने त्या गोष्टीची परवानगी दिली कारण आपण त्यावेळेस प्रौढ नव्हते. The body of Christ was immature. आणि ख्रिस्ताचे शरीर अप्रौढ होते. That's the way God sees आणि अशा the प्रकारे whole ते body of Christ. आणि ख्रिस्ताच्या पूर्ण शरीराला एक नहीं आया, चलता नहीं आया है तो. एक बोला मैं काम नहीं करता, चलता है. प्रभु कुछ फर्क नहीं गिरता in this time. ह्या वेळेमध्ये प्रभूला काय फरक पडत नाही. You know, there are some things which I could tell you which could offend you, but that's why I don't say. आणि काय गोष्टी असं आहे जी जेव्हा मी तुम्हाला सांगणार तुम्ही नाराज होणार म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. So this is not that time. म्हणून ही ती वेळ नाही. उस जमाने ऐसा था, अरे नहीं काम किया तो क्या होएगा. अभी ऐसा नहीं है. तुम काम करो मत करो, God is on the job. आणि देव कामावर आहे. तुम्ही काम करू किंवा नका. Whether you like it or not, तुम्हाला आवडत आहे किंवा नाही. you will see God reigning and ruling. आणि तुम्ही बघणार की देव सत्तावर राज्य करत Now आहे. he's not going to ask, please come, आओ ना church. That is not going to say. आता प्रभू बोलणार नाही कृपा करून म्हणली ती. That was the time of immaturity. आणि ती अप्रौढेची वेळ होती. In the Bible we read, आणि शास्त्रामध्ये आपण don't वाचतो. forsake assembling, आणि- pray, read the Bible, go to church. आणि बायबल वाचा मंडळीत या असं आपण बोलत होते. That was for the immature. आणि ती अप्रौढ लोकांसाठी Do you होते. want the church to be always immature? आणि तुमची इच्छा आहे की मंडळी नेहमी अप्रौढ असली पाहिजे. Please आओ ना, please काम करो ना, please करो. वो जमाना गया अभी. If you are living that time now, you have no job from God. आणि जर तो काळ आता तुम्ही जगत आहे मग प्रभूसाठी तुम्हाला काय काम नाही. In short, आणि थोडक्यामध्ये two things could happen. दोन गोष्टी होऊ शकतो. Either you are moved out एक तर तुम्हाला बाहेर काढण्यात येणार or moved to heaven. किंवा स्वर्गाकडे तुम्हाला घेतले जाणार. Hello. I know some people will offended, that's why I don't say this, but this is the truth. आणि काय लोक नाराज होणार म्हणून मी सांगत नाही पण ही This is सत्य not आहे. that time. आणि ही ती वेळ नाही. Don't hear such messages. आणि असं संदेश ऐकू नका. Okay, so how to prepare an environment आणि कसं आपण वातावरण तयार or केलं an पाहिजे atmosphere for miracles? जेणेकरून चमत्कार शक्य होऊ शकतो. We never desired or thought of a miracle. आपण कधीच चमत्काराची इच्छा किंवा विचार केले नाही. Supernatural. अलौकिक. You know, we are citizens of a supernatural realm that is called heaven. आपण अलौकिक जगाचे नागरिक आहे ज्याला आपण स्वर्ग बोलतो. Amen. आमेन. Hello. You're not just a citizen of the natural world. तुम्ही फक्त नैसर्गिक जगाचे नागरिक नाही. You are supernatural तुम्ही अलौकिक because आहात you belong to heaven. कारण तुम्ही स्वर्गाचे आहात. So think that way. म्हणून अशा प्रकारे विचार करा. Heaven never thinks like this natural man. आणि स्वर्ग नैसर्गिक मनुष्यासारखं विचार करत नाही. बहुत साल हम लोग उधर नेचुरल जिए, स्पिरिचुअल रहकर भी, पर अभी हम लोग वो ऐसा नहीं सोचना चाहिए.
We must go beyond. आपण पलीकडे गेलो पाहिजे. That's why the Bible says, think like heaven. म्हणून शास्त्र म्हणत आहे स्वर्गासारखं विचार And we करा. never thought what to think about heaven. आणि आपण कधीच विचार केले नाही स्वर्गाविषयी काय That विचार is केला. living supernaturally. आणि ती आहे अलौकिक जीवन जगणे. That's the age we're in. आणि हे आहे आपल्या युगामध्ये ज्याच्यात आम्ही आहो. Amen. आमेन. And don't think of going to heaven. आणि स्वर्गात जाण्याचा विचार करू नका. In fact, okay, one day I'll teach you what to pray. आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे काय प्रार्थना तुम्ही These केली are पाहिजे. high level prayers आणि ही उंच प्रतीची प्रार्थना and आहे short prayers. आणि छोटी प्रार्थना आहे. Not praying and crying, Lord please, Lord please. वो सब नहीं अभी. आणि कृपा करून आणि रडून प्रार्थने असं नाही. Because जितना रोता है तुम, faith नहीं दिखाता तुम्हारे में. एक याद रखो. और रोते इसलिए क्योंकि हमको मालूम है वो नहीं देगा, नहीं रोया तो. So, is that faith? आणि ती काय विश्वास आहे. दया करून दिया लो प्लीज. क्यों ऐसा बोलता तुम? तुम बोलता है मेरे को दो. तुमको मालूम है वो नहीं देगा. उसको दया माया बताने पड़ेगा, रोने का बताने पड़ेगा, गिड़गिड़ाने का बताने पड़ेगा, भीख मांगने पड़ेगा. So that is the same thing we use it for God. आणि ती सारखंच गोष्टी आपण But देवासाठी that उपयोग time is gone. पण ती वेळ निघून You are गेली. sons and daughters of God. तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहात. That's the way you're going to manifest in this time. आणि ह्या तसंच आम्ही ह्या वेळेमध्ये प्रकट करणार आहे. Amen. Your आमेन. children are going to see greater things than this. आणि तुमचे जे लेकरे आहे ह्यापेक्षा महान गोष्टी पाहणार आहे. And we are on the journey to prepare for them. आणि आम्ही त्या प्रवासामध्ये आहे जिथे आपण त्यांची तयारी As करणार John the Baptist prepared, starts preparing आणि जसं योहान जो बाप्तिस्मा तयार करत होता तसं तुम्ही तयारी for करा. the generation to come. आणि ते गोष्टीला To look to येण्यासाठी Jesus, the Lamb of God. आणि येशूकडे बघा जो देवाचा कोकरा आहे. You know, so that is all past. आणि ते सर्व भूतकाळची गोष्टी आहे. Now we are introducing the new time आता आम्ही नवीन वेळामध्ये प्रवेश for you केला and your generation. तुमच्यासाठी आणि तुमच्या पिढीसाठी. Amen. Amen. Hello. So get married to the believer. म्हणून विश्वासू बरोबरच लग्न करा. Expect your children to see great things. आणि अपेक्षा करा की तुमच्या लेकरे महान गोष्टी पाहणार. Amen. आमेन. Okay. We are called to heal the sick, आणि आपल्याला सांगितले गेले की आपण आजारी To raise लोकांना the बरे मृत लोकांना उठवले पाहिजे. draw people from the kingdom of darkness to the light. आणि लोकांना अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या That's राज्यात your आणणे. calling. आणि हीच तुमची पाचारण आहे. You must know what is your calling. आणि तुम्हाला समजले पाहिजे तुमची The पाचारण Bible काय. talks about the high calling of God. आणि शास्त्र देवाच्या उंच पाचारणाविषयी बोलत आहे. Amen. आमेन. There's a different calling. आणि एक वेगवेगळं पाचारण आहे. Even those who become born again is a calling. आणि ज्या लोकांच्या नवीन जन्म झाले ते देखील एक पाचारण आहे. A pastor is a calling, आणि जे पालक आहे त्याला एक पाचारण not आहे. a profession. आणि एक व्यवसाय नाही. Profession means where you try to earn. आणि व्यवसाय जिथे आपण कमाई करायचा प्रयत्न करतो. Amen. आमेन. It's a calling. आणि एक It's a पाचारण high calling. आणि उंच You have a पाचारण. high calling. तुमच्याकडे एक उंच पाचारण आहे. Amen. आमेन. Don't put yourself down. आणि स्वतःला खाली लेखू नका. Lift yourself up. स्वतःला उंच करा. Encourage yourself. स्वतःला प्रोत्साहित करा. Amen. आमेन. So this message will help you म्हणून हा जो संदेश आहे तुमची मदत करणार. or anyone around you or your loved ones आणि तुमच्या अवतीभोवती जे आहे तुमच्या प्रियजनांना मदत to करणार. walk towards the healing or miracle that you or others need. आणि त्या चमत्काराकडे त्या आरोग्याकडे ज्याच्या तुम्हाला किंवा इतरांची गरज आहे. So I'll be teaching that we are spiritual people. आणि मी तुम्हाला शिकवणार की आम्ही आत्मिक लोक आहे. Since you are spiritual people, you are authority in the spiritual. आणि तुम्ही आत्मिक लोक आहे म्हणून तुम्हाला अधिकार आहे आत्मिक मध्ये. Amen. आमेन. Those whose spirit is alive आणि ज्या लोकांच्या आत्मा सजीव because आहे of Christ living in them आणि ख्रिस्त त्यांच्यामध्ये जगत have आहे authority in the spiritual realm. त्यांच्या आत्मिक जगामध्ये अधिकार आहे. And our enemy is in the spiritual realm. आणि आमच्या शत्रू आत्मिक So जगामध्ये only आहे. Christians, you have power authority in that spiritual realm. म्हणून फक्त ख्रिस्ती लोकांना आत्मिक जगामध्ये अधिकार व सामर्थ्य And आहे. remember, आणि लक्षात ठेवा before it comes to the natural, you must gain victory in the spiritual. आणि नैसर्गिक येण्याच्या आधी तुम्ही आत्मिक जगामध्ये जय मिळवले पाहिजे. Amen. Amen. Because there is where everything is done to hinder. आणि तिथे सर्व गोष्टी केले गेले आहे अडथळा घालण्यासाठी. See, many don't know. अनेक लोकांना माहिती नाही. In the second heaven, the devil built a kingdom आणि दुसऱ्या आकाशामध्ये शैतानाने एक राज्य तयार केलं आहे to hinder God's blessing, देवाच्या आशीर्वादामध्ये अडथळा घालाय. to hinder anything coming from there. आणि आत्मिक जगातून काही गोष्टी But you have power. पण तुमच्याकडे सामर्थ्य A आहे. spiritual power. आत्मिक सामर्थ्य If आहे. you don't use it, जर तुम्ही त्याचा उपयोग केला नाही
They will not come in the natural. मग ती नैसर्गिक मध्ये येणार नाही. Hello? Instead of using power and authority, we cry and beg and plead. आणि अधिकार व सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या ऐवजी आपण रडतो आणि भीक मागतो आणि इसके विनंती वजह से करतो. काम नहीं बनता. एक अधिकार का व्यक्ति कभी भी रोके बिके गिड़गिड़ा के पैर पड़ के काम करा के नहीं लेता है. वो अधिकार यूज करके काम करा के लेता है. मगर हमारा बिलीवर लोगों ने अभी तक सीखा नहीं है, बिकॉज रॉन्ग मैसेजेस आर प्रीच्ड. कारण चुकीच्या संदेशाचा प्रचार केले गेले. प्रार्थना करा, ओढ़ प्रार्थना करा है. वो सब ऐसा बोल बोल के हम लोग को विक्टिम बनाया गया. We never thought we are in authority. आपल्याला कधीच वाटले नाही की आम्ही अधिकारामध्ये आहे. Now that has to stop. आणि ती गोष्टी आता बंद झाली Stop पाहिजे. hearing those messages. आणि ते संदेश ऐकण्याच्या बंद करा. You are people in authority. तुम्ही अधिकाराचे लोक आहे. You are spiritual power. तुमच्याकडे आत्मिक सामर्थ्य Over all the power of the enemy, that is the devil. आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर जो आहे शैतान. Doesn't the Bible say that? आणि शास्त्र असं म्हणत You नाही have का all the power. तुमच्याकडे सर्व सामर्थ्य आहे. That means the devil has no power. ह्याचा अर्थ आहे की शैतानाकडे सामर्थ्य नाही. That's why he says you can heal the sick. Go heal the sick. म्हणून प्रभूने सांगितले तुम्ही आजारी लोकांना बरं करा. Even जाऊन आजारी लोकांना बरं yesterday we कर. had so big miracles. आणि काल खूप मोठमोठे चमत्कार झाले. Usually, my nature is not like that कि miracle का, ओ देखो क्या चमत्कार. मैं ऐसा नहीं बोलता हूँ, इसके लिए लोग इतना एक्साइटेड नहीं होता है. सब लोग बोला टेस्टिमनी आया, कैंसर से हील हो गया, तब लोग एड्स से ठीक हो. अच्छा. Why I don't jump and do all these things? आणि मी उडी मारून असं गोष्टी का सांगत नाही. This is nothing. कारण ही तर काहीच If you नाही. think this is all, जर तुम्हाला वाटतं हे सर्व काय you're आहे not open to receive more. मग तुम्ही अधिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी उघडे You are नाही going to see greater आणि miracles. तुम्ही पुढे महान चमत्कार पाहणार आहे. Amen. Amen. अगर इसमें तुम रह गया तो आगे का तुम सोचेगा भी नहीं. अरे लॉर्ड ये तो कुछ भी नहीं. आई एम वेटिंग फॉर मोर. आणि मी अधिक चमत्काराची वाट बघत आहे. Amen. आमेन. Didn't Jesus say, आणि येशूने सांगितले you नाही will का? do greater miracles than me? आणि माझ्यापेक्षा तुम्ही महान चमत्कार करणार. For that to happen, आणि ते you होण्यासाठी must expect great things. तुम्ही महान गोष्टीची अपेक्षा केली पाहिजे. Amen. आमेन. Look to God as great, big. आणि देवाकडे बघा की देव थोर आहे, महान आहे, It is मोठा. we who limit God. आम्हीच देवाला मर्यादित God करतो. is unlimited. देव अमर्यादित आहे. But because of our unrenewed mind, आपला मन नवीन झाले नाही म्हणून we don't expect great things. आपण महान गोष्टीची अपेक्षा करतच नाही. Amen. Amen. That's the problem. आणि हीच आपली समस्या आहे. Okay. And now I am teaching from one incident of Jesus raising Lazarus from the dead. आणि मी तुम्हाला एक घटना शिकवत आहे की येशूने लाजराला मृत्यूंपासून उठवले. We have heard many songs about this, आणि आपण अनेक गीत याविषयी ऐकले आहे and we have read about this, आणि आपण ह्याविषयी वाचले आहे. but many missed out on the hindrances towards healing and miracles. आणि अनेक लोकांनी हे गोष्टी चुकवले की जे चमत्कारासाठी किती अडथळे हल्ले हे गोष्टी लोकांनी चुकवली आहे. Or the journey one has to take towards healing or miracles. आणि जे प्रवास आपल्याला लागत आहे आरोग्य आणि चमत्कारासाठी ते लोकांनी चुकवले आहे. Once you know that journey, उधर क्या क्या होने वाला है. Suppose you are going on a journey, समजा तुम्ही एक प्रवासावर जात आहे, you prepare yourself. तुम्ही स्वतःची तयारी करतात. तुम उधर बीच में जाएंगे, अरे मेरे को तो प्यास लग रहा, पानी का बॉटल ही नहीं लाया. ऐसा बोलते हैं क्या तुम लोग? You prepare for the journey, isn't it? तुम्ही रस्त्यासाठी तयारी करत आहे, प्रवासासाठी अभी क्या तयारी करूं? करतात. जंगल के बीच में आया, अभी तो नहीं, इधर भी नहीं उधर भी नहीं. ऐसा नहीं है. So you prepare. म्हणून तुम्ही स्वतःची So तयारी it's करता. a journey, and even Jesus took the journey. I want to show that. आणि ती एक जर्नी आहे, प्रवास आहे आणि येशूने देखील तो प्रवास घेतला आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. Now this journey is for both the one who heals in the name of Jesus and also for the one who receives healing. आणि प्रवास त्या लोकांसाठी आहे जो येशूच्या नावामध्ये आरोग्य प्राप्त करत आहे आणि जो आरोग्य देत आहे त्याला देखील एक प्रवास आहे. Amen. Amen. See, both must know this. आणि दोघांना हे समजले पाहिजे. The one who ministers आणि जो सेवा करतो and the one who receives the ministry. आणि जो सेविकाचा स्वीकार करतो त्याला देखील. Remember, हे there'll गोष्ट- always be hindrances, आणि नेहमी अडथळे असेल, doubt, शंका, fear, भीती, unbelief, अविश्वास, criticism निंदा, from people, लोकांपासून from demons, आणि from the दुरात्म्यांपासून, surrounding, अवतीभोवती from वातावरणापासून your senses, of आणि your तुमच्या unrenewed इंद्रियांपासून, mind.
तुमच्या नवीन झालेल्या मनातून. See, all this will be an hindrance. आणि हे सर्व एक अडथळा असेल We have to fight all that. आणि ह्या सर्व गोष्टीशी आपल्याला लढाई करायचं आहे. Doesn't the Bible say, fight the good fight of faith? आणि शास्त्र म्हणत नाही की विश्वासाची चांगली लढाई तुम्ही Means करा. that means many things will come against your faith. आणि अनेक गोष्टी तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध येणार आहे. Amen. आमेन. लोग सोचते नहीं मैं कुछ नहीं, घर में सोते रहेगा, अब बीमार हो गया ना पास्टर के पास आएगा प्रेयर करने. ऐसा नहीं है. तुमको प्रिपेयर्ड रहना चाहिए. See, there are many things which you still don't know. असं अनेक गोष्टी आहेत जे अजूनही तुम्हाला माहिती नाही. Many people's souls are wounded अनेक लोकांचे जे जीव आहेत and they जखमी have झाले done nothing. They have done nothing. आणि त्यांनी काय केले नाही त्या जखमी जीवासाठी. It's becoming bad and worse. आणि ते अधिक वाईट होत आहे आणि अगदी खराब होत आहे. You know, yesterday also when I was praying the last prayer, आणि काल देखील मी जेव्हा शेवटच्या प्रार्थना you करत know, Holy होतो Spirit spoke many things about people, पवित्र आत्म्याने लोकांविषयी अनेक गोष्टी सांगितले and they came and shared. आणि ते on the वर top. येऊन पास्टरांना सांगितले. You know, Holy Spirit showed me that a death demon was destroying someone. आणि पवित्र आत्म्याने मला दाखवले की एक मरणाच्या दुरात्मा कुणाच्या तरी नाश करत होता. You know, that time they don't come and share, आणि त्यावेळेस ते येऊन बोलत but नाही, they personally when they come up for prayer, then they share. पण वैयक्तिकरित्या जेव्हा ते पास्टरांकडे प्रार्थना करण्यासाठी praying, येते तेव्हा ते बोलत आहे. One young boy fell flat आणि very जेव्हा badly पास्टर प्रार्थना करत होता एक तरुण मुलगा पालथा पडला just yesterday. कालच. He was wearing a big rosary. आणि तो मोठा रोजरी घातला I होता. said, you wear rosary or anything, you know, anyone can be demonized, demon attacked. आणि तुम्ही रोजरी घाला काही घाला कुणीही बुद्धग्रस्त होऊ शकतो. I have seen even Christians demonized. आणि मी पाहिले की ख्रिस्ती लोक देखील Though बुद्धग्रस्त the होतात. devil doesn't enter your spirit, but it influences your body and your mind. आणि जरी your शैतान soul. तुमच्या आत्मामध्ये प्रवेश करत नाही पण तुमच्या शरीरामध्ये जीवामध्ये प्रवेश करू शकतो. This when he got up, आणि जेव्हा तो उठला he said exactly what I said. आणि जो पास्टरांनी सांगितले तसंच त्यांनी सांगितले. You know, Batra was standing there आणि बात्रा तिथे उभा होता and he was telling, आणि तो बोलत होता you know, how that death demon was coming and he wanted his life. आणि कसं मृत्यूच्या दुरात्मा त्याच्या पुढे येत होता आणि त्याला त्याच्या जीव घ्यायची इच्छा होती. This young boy would come when we used to have our meeting at SM Joshi. आणि हा तरुण मुलगा तेव्हा येत होता जेव्हा आमची सभा SM जोशी मध्ये Many चालू years होती. back. खूप वर्षांपूर्वी. He never came after that. मग नंतर तो कधीच आला नाही. So the devil attacked him. म्हणून शैतानाने And- त्याच्यावर हमला केला. Praise God, he came. आणि प्रभूची स्तुती असो तो आला. And he was letting it to happen. नाहीतर तो गोष्टी व्हायला परवानगी देत होता. The devil said, I want to kill you. आणि शैतान बोलत होता मला तुझ्या खून करायचा Through आहे. some of the people in his own home. आणि त्याच्या घराच्या स्वतःच्या लोकांना त्यांनी सांगितले. So that's why we need to have the word of God म्हणून आपल्याला देवाचे and the वचन knowledge. आणि ज्ञान पाहिजे. And praise God, these kind of people come. आणि प्रभूची स्तुती असो जेव्हा अशा प्रकारचे लोक येतात. Otherwise, the devil could deceive them, cheat them, lie to them, and destroy them. नाहीतर शैतान त्यांना फसवू शकत आहे त्यांच्याशी खोटं बोलू शकत आहे आणि त्यांचा नाश देखील करू शकत आहे. Okay, so here we see Lazarus fell sick, आणि इथे आपण पाहतो की लाजर आजारी and पडला his sister sent a message to आणि Jesus. त्यांची बहिणींनी येशूकडे संदेश पाठवले. Look, your dear friend whom you love is sick. बघा तुझा प्रिय मित्र ज्याच्यावर तू प्रेम करत आहे तो आजारी पडला आहे. You know, she just said he is sick. आणि ती फक्त असं म्हणायला पाहिजे होती की But तो what did आजारी. Jesus say? पण येशूने काय सांगितले. This sickness, he will not die by this sickness. आणि येशूने म्हटले ह्या आजाराने तो मरण पावणार See, नाही. he protected them from going towards unbelief, doubt, and fear. आणि येशूने त्यांचे संरक्षण केले जेणेकरून ते अविश्वासाकडे शंकाकडे नाही जाणार म्हणून. पहले ही faith में खींच देने का, कुछ नहीं होगा तुमको, प्रभु आरोग्य देगा. See, that's the beginning of a miracle. आणि ही चमत्काराची एक सुरुवात आहे. You must not give time for you to have doubt. आणि तुम्ही स्वतःला वेळ दिले नाही पाहिजे जिथे Or शंका आली unbelief. पाहिजे किंवा अविश्वास नाही आले Or पाहिजे fear. किंवा भीती नाही आली Which पाहिजे will divert your direction जे तुमच्या दिशाला वळून and टाकणार. take you or make you to accept that sickness. नाहीतर तुम्हाला ते आजार स्वीकार करायला लावणार. You must be bold enough to say it. आणि तुम्ही धीट असले पाहिजे बोलायला. Amen. Amen. See, it's very important. आणि खूप महत्वाची See, आहे. ये प्रभु बोलने की जरूरत नहीं क्योंकि उसने बोली नहीं कि वो मर रहा हो, उसने सिर्फ बोली वो बीमार है. But Jesus said, ये बीमारी मौत की तरफ नहीं लेके जाएगा. Simple. Your question is answered by faith.
आणि तुमचे जे प्रश्न आहे विश्वासाद्वारे त्याची उत्तर मिळाली That's आहे the beginning of victory. आणि ती विजयाची सुरुवात That's आहे the beginning of a miracle. आणि ती चमत्काराची सुरुवात आहे Amen. Amen. Or that's the beginning towards the miracle. किंवा ती सुरुवात आहे चमत्कारकडे जाण्यासाठी. Miracle happens when you go to take it by faith. आणि चमत्कार तेव्हा होतो जेव्हा तुम्ही विश्वासाने जाऊन ते गोष्टी Not घेतात accepting fear. आणि भीतीमध्ये Or त्या doubt. गोष्टीचा स्वीकार Or करत नाही, unbelief. शंका आणि अविश्वासामध्ये त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. अरे बाप रे, अभी क्या होगा? ऐसा किया तो तुम डाउट स्टार्ट कर दिया, शुरुआत से ही डाउट तुम्हारा, फिर तुम आगे कैसा बढ़ेगा? बिकॉज यू आर मूव्ड फ्रॉम द हीलिंग एंड ब्लेसिंग. कारण तुम्ही आरोग्य आणि आशीर्वादापासून दूर गेले See, आहे this is very important. आणि ही खूप महत्वाची Even for आहे. the preacher who prays and also for those who receive. आणि प्रचारक जो प्रार्थना करत आहे आणि जे आरोग्य स्वीकार करत आहे त्यांच्यासाठी देखील ही महत्वाची So आहे. miracle begins the moment you confess your victory आणि चमत्कार त्यावेळेस सुरू होतो ज्या वेळेस तुम्ही तुमच्या विजयाची कबूल or करता you start believing for miracle. किंवा तुम्ही चमत्कारासाठी विश्वास करायला सुरू You करता have already started towards the journey. आणि तुम्ही त्या प्रवासाकडे जात आहे. So starting point is very important, म्हणून सुरुवाताची मुद्दा खूप महत्वाची आहे. but at the same time, पण त्या सारखं वेळेस remember the battle has begun. आणि लक्षात ठेवा की लढाई सुरू Because झाली the devil knows, अरे बाप रे, ये तो कन्फ्रंट कर रहा है, ये तो फाइट करके ले रहा है, ये इजीली सबमिट नहीं कर रहा सिकनेस को, अपने को अभी उलझने पड़ेगा. अगर ये एक्सेप्ट करता था तो हमको इतना फाइटिंग करने की जरूरत नहीं है, हमको कुछ करने की जरूरत नहीं है. He himself is accepting that sickness. आणि तो स्वतः त्या आजाराचा स्वीकार करत So आहे. we don't have to do anything. म्हणून आम्हाला काय करायची गरज नाही. But now since he is showing confrontation, पण आता तो माझा सामना करत आहे he is speaking faith, आणि तो विश्वास बोलत आहे. now he wants to fight that battle with us. आता त्याला तो विश्वासाची लढाई करायचा आहे. Amen. आमेन. So from that time the real battle begins. म्हणून त्या वेळेपासून खरा युद्ध सुरू होतो. What thoughts come in your mind? आणि कुठला विचार तुमच्या मनात येतो? Because now Satan knows कारण आता शैतानाला माहिती you are आहे using the weapon of faith की तुम्ही विश्वासाच्या शस्त्राचा उपयोग केला आहे to defeat anything that comes against you. आणि कुठल्याही गोष्टी जे तुमच्या विरुद्ध येत आहे त्याला पराभूत करण्यासाठी. So you start to prepare to divert your mind, your attention म्हणून तोच तयारी करतो तुमच्या लक्ष विचलित करायला, तुमच्या मन वेधण्याच्या, from entering to the blessing and healing. आणि जेणेकरून तुम्ही आशीर्वाद आणि आरोग्यामध्ये प्रवेश करू शकत Till नाही. you take that step of faith in believing what God has provided by grace, आणि जोपर्यंत तुम्ही ते पाऊल घेत नाही की प्रभूने कृपेद्वारे कुठल्या गोष्टीसाठी तुमचा पुरवठा केला आहे, you are not confronting the devil. मग त्या वेळेपर्यंत तुम्ही शैतानाची सामना करत नाही. But the moment you said, this is my stand, पण ज्या क्षणी तुम्ही बोलत आहे हीच माझ्या उभं राहणं आहे, amen, आमेन, my position is this, आणि माझी पद ही I आहे don't accept आणि sickness, मी आजाराचा स्वीकार करत नाही, amen. आमेन. See, you take a stand for God. तुम्ही प्रभूसाठी एक उभं राहा You cannot leave that stand and expect healing. आणि तुम्ही ते उभं राहण्याला सोडून आरोग्याची अपेक्षा करू That is शकत what नाही. is faith. आणि ह्यालाच आपण विश्वास Faith is बोलतो. not passive. आणि जे विश्वास आहे It निष्क्रिय is नाही active. आणि विश्वास It is सजीव आहे. taking a stand for what God says is true and I believe it. आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी उभं राहत आहे जो प्रभू बोलत आहे तो खरा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही उभे राहत You, आहे. you don't have to fast and pray. आणि तुम्हाला त्यासाठी उपवास व प्रार्थना For करायची that. गरज नाही. You know, some people can become weak in faith if they are fasting and praying. आणि But what काय it लोक- already does, they can receive it by faith using the authority in Jesus' name. आणि काय लोक उपवास व प्रार्थना करून त्यांना काय मिळत नाही, जो प्रभूने त्यांच्यासाठी आधीच कृपेने पुरवठा केला आहे त्याच्यावर ते विश्वास करत नाही. Hello? I'm not putting down fasting. आणि मी उपवास व There's प्रार्थनाला a खाली proper लेखत use of everything. आणि प्रत्येक गोष्टीचा उपयोग करत आहे. So when you say, म्हणून जेव्हा तुम्ही बोलतात I don't accept sickness, आणि मी आजाराचा स्वीकार करत नाही, I believe for a miracle, मी चमत्कारासाठी विश्वास the करतो healing and blessing is provided by Jesus, आणि आरोग्य आणि आशीर्वाद येशूने पुरवठा केली आहे which is mine. जो माझी आहे. He paid it for me. त्यांनी माझ्यासाठी भरपाई केली And the आहे. good news is, आणि चांगली बातमी अशी आहे Satan cannot undo what Jesus did. आणि शैतान ती गोष्टी नाहीसा करू शकत नाही जो येशूने केला आहे. Amen. आमीन. हेलो, जो प्रभु ने आशीर्वाद लाया है उसको अभी वो उलटा नहीं कर सकता है, अंडू नहीं कर सकता, कैंसिल नहीं कर सकता. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा It will remain forever. आणि ती गोष्टी युगानुयुगसाठी कायमच राहणार. You know, that's what I was teaching yesterday about hope. आणि अशा विषय काल ही शिकवण मी देत होता.
that hope will always be for you. आणि ती आशा नेहमी तुमच्यासाठीच असेल. Don't worry, I'm for you. आणि चिंता करू नका, मी तुमच्यासाठी आहे. Nothing will happen. काही होणार नाही. See, that will always be for you. आणि ही गोष्टी नेहमी तुमच्यासाठीच But असेल. whether you believe or not, तुम्ही विश्वास करत आहे किंवा नाही, that is important. आणि ही महत्वाची आहे. But that word will always be for you. पण तो जो शब्द आहे नेहमी तुमच्यासाठीच असेल. नहीं मिला तो क्यों प्रभु नहीं दिया? प्रभु दिया नहीं, ऐसा नहीं है सवाल. The problem is we think God didn't give. आपल्याला वाटतं की प्रभूने दिले नाही, हीच आपली समस्या आहे. That blessing is always open because that door opened by grace. आणि तो आशीर्वाद नेहमी उघडा आहे, कारण तो जो दार आहे उघडा झाला आहे कृपेने. Whether you deserve or not, तुम्ही लायक आहे किंवा नाही, that door is open. तो दार उघडा आहे. Amen. Amen. Your faith is in grace. आणि तुमचा विश्वास कृपावर What आहे you are doing. आणि तुमच्या कामावर नाही, Hello. Not your deserving. आणि तुमच्या लायकीवर नाही. तुम्हारा उधर कुछ काम ही नहीं है. तुम्हारा सिर्फ विश्वास उस कृपा पे है जो प्रभु ने लाया है. जो you deserve, you don't deserve. जरी तुम्ही लायक आहे किंवा नाही, ते कृपाने जे तुम्हाला आशीर्वाद मिळाले आहे ती राहणारच. It will always remain open. आणि ती नेहमी दार उघडाच The devil राहणार. cannot shut it. आणि शैतान तो बंद करू शकत नाही, Nor will God shut it. आणि देव देखील तो दार बंद करणार नाही. Amen. आमेन. Don't blame God. देवावर दोष लावू नका, Don't blame the devil because he doesn't shut it. आणि शैतानावर दोष लावू नका, कारण तो बंद करत नाही. It is because we do some things that we don't receive. आणि आपण असं काय करतो ज्यामुळे आपल्याला मिळत नाही. So you don't have to do anything. तुम्हाला काय करायची गरज That नाही. miracle has been paid for आणि त्या आरोग्यासाठी भरपाई झाली आहे by Jesus. येशूद्वारे. Amen. आमेन. हर एक आशीर्वाद प्रभु यीशु ने उसका लहू से भरा है और कृपा से देता है. इतना मैसेज ले लो तुम लोग. Amen. आमेन. Okay. So that's the time when negative thoughts come. आणि अशी वेळ आहे जेव्हा नकारात्मक विचार येतो. First he will talk to the one who ministers आणि प्रथम तो त्या व्यक्तीशी बोलणार जो सेवा करतो, healing. आरोग्य. The devil will put thoughts. आणि शैतानच्या मनात विचार घालणार, What if that person is not healed? आणि- What if that person is not healed? आणि काय होणार जर त्या व्यक्तीने तुम्हाला आरोग्य दिले नाही तर. अगर तुम प्रार्थना करता है और वो आरोग्य नहीं मिला, तुम्हारा कितना एम्बैरेसमेंट है. लोग क्या बोलेंगे? पास्टर पॉल प्रेयर किया और आरोग्य नहीं मिला. तुम वो रिस्क मत लो, खतरा है. सब लोग देख रहे हैं तुमको. See, he will keep on putting many thoughts. आणि तो असं सारखंच विचार घालत So, राहणार. while praying, आणि प्रार्थना you're करताना, not definite about it आणि तुम्हाला त्याविषयी काय खात्री नाही, because fear restricts or puts down the faith. कारण जी भीती आहे ती प्रतिबंध घालतो आणि तुमच्या विश्वासाला खाली पाडतो. Unbelief, doubt, अविश्वास, शंका embarrassment. आणि लज्जितपणा. क्या अगर वो आरोग्य नहीं मिला तो लोग विश्वास नहीं करेंगे तुम पे. ऐसा अच्छा मत करो, छोड़ो उसको. Secondly, he'll also speak to those who are receiving healing. आणि दुसरा तो त्या व्यक्तीशी बोलणं जो आरोग्याचा स्वीकार करत आहे. What? You're going to get healed? आणि तुला आरोग्य मिळेल का? Huh? Did you see your life? तुझ्या जीवन तू पाहिले का? Yesterday only you sinned. कालच तू पाप केला You didn't do this. आणि तुम्ही ते You didn't do केले, that. तुम्ही ते केले नाही You had to do this. आणि तुम्हाला ते You had to करायचं, do that. तुम्हाला ते करायचं होतं. Look at your life. आणि तुझ्या जीवनाकडे बघा. Do you think as a sinner God will heal you? आणि तुम्हाला वाटेल की तुम्हाला आरोग्य मिळेल. कुछ मिलने वाला नहीं है. इसके लिए फिर लोग आगे बोलते पास्टर प्लीज आरोग्य दो ना, because they're not sure. कारण तुम्हाला खात्री नाही. These are the hindrance the devil places before you get healing and blessing. आणि ही अडथळा शैतान तुमच्या जीवनात ठेवतो तुम्हाला आरोग्य आशीर्वाद मिळण्याच्या आधी. Even people around you आणि लोक जे तुमच्या अवतीभोवती आहे whose ते mind is not renewed, त्यांचं मन जे नवीन झाले नाही, even their words could come against your faith. आणि त्यांच्या शब्द देखील तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध येऊ शकतो. See, there are many hindrances to faith. आणि विश्वासाकडे अनेक अडथळा आहे हे लक्षात ठेवा. It's not only to have faith, आणि फक्त विश्वास असणे पुरेसा but नाही, to protect
protect your faith. पण तुमच्या विश्वासाचे रक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. Amen. आमेन. Because all these things happening to rob your faith. आणि हे सर्व गोष्टी येणार तुमच्या विश्वासाची चोरी करण्यासाठी. Guard your heart. आणि तुमच्या हृदयाचे रक्षण your करा. soul. आणि तुमच्या जीवाची रक्षण करा. That these things don't rob your faith. आणि जेणेकरून ही गोष्टी तुमच्या विश्वासाची चोरी करत Are you नाही. seeing this? See, it's not only when you're sick आणि एवढंच नाही, जेव्हा तुम्ही आजारी आहे तेव्हा to maintain your health. आणि तुमच्या आरोग्य राखून ठेवण्यासाठी You देखील need to do all this. तुम्ही हे सर्व केले पाहिजे. It's not that, नहीं पास्टर तुम बोल रहे हो जो बीमार लोग, मैं बीमार नहीं हूँ. हाँ, फर्स्ट एंड फॉरमोस्ट अंदर क्या हो रहा है किसको मालूम नहीं है. You don't know. आणि आतली गोष्टी Second, कुणाला माहिती नाही. दुसरा, it is that you're consistent in your health. आणि तुमच्या आरोग्यामध्ये तुम्ही निरंतर निरोगी असले पाहिजे. Amen. आमेन. You know, many have played many roles. अनेक लोक अनेक काम करत आहे. The medical personalities will say, आणि चिकित्सक लोक बोलणार, देखो ये सब symptoms. बघा हे सर्व लक्षणे आहे. These symptoms show heart attack. आणि हे लक्षणे दाखवत आहे की तुम्हाला हृदयाचा विकार आहे. Before that, suppose you had a pain in the hand. समजा त्याच्या आधी तुमच्या हातामध्ये it's दुखलं, like, "अरे, फक्त वेदना आहे. but डॉक्टर बोला पेन है मतलब हार्ट का प्रॉब्लम. वेदना आहे म्हणजे तुमच्या हृदयामध्ये काहीतरी समस्या आहे. That fear comes. मग भीती येतो. अरे बाप रे, इसका मतलब हार्ट का तो प्रॉब्लम नहीं है. Finished. From then on, it starts to come against you. मग त्या वेळेपासून ही गोष्टी तुमच्या विरुद्ध काम करायला सुरू Sickness करते. is building up आणि मग ते आजार वाढले because जातो. you're letting your immunity of the body put down. कारण तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रतिरोधक शक्तीला खाली पाडत आहे. That keeps on tormenting you. आणि ही गोष्टी सतत तुम्हाला छळ करतो. But there are many things that play a role. There are many things that play a role. आणि अनेक गोष्टी आहेत जे काम करत आहे. Okay. So you need to stop. म्हणून तुम्ही थांबले पाहिजे. Say when a ruler's daughter was sick आणि एक अधिपतीच्या मुलगी आजारी होता and Jesus was about to go and heal, आणि येशू जाऊन तिला बरं करायचा होता. someone from the house comes and tells, आणि कोणीतरी घरातून येऊन बोलतो your daughter is dead. की तुमच्या मुली मरण Don't पावली आहे. trouble Jesus. आणि येशूला त्रास देऊ नका. The moment Jesus heard it, आणि ज्या क्षणी येशूने ते ऐकले he turned to him and said, आणि त्यांनी वळून त्याला सांगितले, fear not, भिऊ नका, believe. विश्वास कर. See, he took so much precaution. आणि त्यांनी इतकं जपले. Before that father or anyone there could enter into unbelief आणि तो पिता अविश्वासामध्ये प्रवेश करण्याच्या आधी and lose the blessing, आणि आशीर्वाद गमावण्याच्या आधी Jesus very quickly said, आणि येशू तत्परतेने सांगितले don't fear, की भिऊ नका, keep believing, फक्त विश्वास धरा keep the faith alive. आणि विश्वासाला सजीव Don't ठेवा. allow fear to rob your faith. आणि विश्वासाला भीतीला तुमच्या विश्वासाची चोरी करायची परवानगी You देऊ know, नका. if you see the life of Jesus, आणि तुम्ही बघा येशूच्या he was जीवनाकडे, very careful. आणि तो खूपच काळजीपूर्वक होता. He just didn't let anyone speak. आणि त्यांनी कुणाला असं बोलायची परवानगी दिली If नाही. wrong words came, आणि जेव्हा चुकीचे शब्द आले he nullified it. त्यांनी त्याला रद्द केला. You know, I do that. आणि मी देखील असं करतो. I cancel all the words आणि मी सर्व शब्दांना रद्द करतो that people speak against me जो लोक माझ्या विरुद्ध बोलतात, in Jesus' name. येशूच्या नावात. People, you know, knowingly, unknowingly could speak many things wrong against आणि me. लोक जाणून किंवा न जाणून अनेक गोष्टी चुकीच्या बोलतात. I don't let that word operate in my life. आणि त्या शब्दाला मी माझ्या जीवनामध्ये कार्य करायची परवानगी देत For नाही. that to happen, आणि ते गोष्टी व्हायला you must forgive them तुम्ही त्यांना क्षमा केले पाहिजे and forget it. आणि त्याला विसरून गेले If पाहिजे. you don't do, जर तुम्ही ते केले नाही, you keep your soul wounded. मग तुम्ही तुमच्या जीवाला जखमी करतात. One day, Holy Spirit told me, एक दिवस पवित्र आत्म्याने many मला Christian सांगितलं, souls are wounded. अनेक ख्रिस्ती लोकांचे जे जीव आहे जखमी झाली आहे. हाँ, अगर तुमको बिटरनेस के साथ, कड़वाहट के साथ कुछ याद आता है जो दूसरे ने किया और तुम बताने का टाइम गुस्सा आता है, you have a wounded soul. मग तुमच्यामध्ये एक जखमी Remember जीव this. आहे हे लक्षात ठेवा. Hello, I'm sharing some mysteries which Holy Spirit shared. आणि मी काय गुज सांगत आहे जे पवित्र आत्माने मला You know, सांगितलं. when you were a small child आणि जेव्हा तुम्ही लहान लेकरू होते
Everyone goes through some bitter moments. आणि काय ना काही कडूपणाद्वारे कोणीतरी जातच आहे. Even I have gone. आणि मी देखील In काही fact, I have gone worse than anyone. आणि तुमच्यापेक्षा अगदी वाईट घटनेतून मी You गेलो. don't know still. तुम्हाला अजूनही माहिती But when नाही. I bring that topic, पण जेव्हा मी तो विषय आणतो how I was hurt, की कसं मी नाराज झालो, I have no bitterness. माझ्यामध्ये काय कडूपणा नाही, In fact, I can speak with joy. पण मी आनंदाने ती गोष्टी बोलतो. That is an indication आणि ती एक चिन्ह आहे my soul is healed. की माझ्या जीवाला आरोग्य मिळाले आहे. But if you, पण जर तुम्ही when you bring that incident जेव्हा तुम्ही ते घटना and बोलतात speak with bitterness आणि कडूपणाने बोलतात and anger, आणि रागाने, oh man, you're a wounded soul. मग तुमच्यामध्ये जखमी जीव आहे. You need healing. तुम्हाला आरोग्याची गरज आहे And you're keeping it for long. आणि तुम्ही खूप वेळेपर्यंत ती That's गोष्टी why आपल्या then मनात sickness ठेवा. and disease and heart problem, cancer comes. म्हणून आजार, रोग, हृदयविकार, कर्करोग येतो. It's not from God. आणि ही देवापासून नाही, It's not from the devil. शैतानापासून You नाही. let it happen आणि तुम्ही ते गोष्टी व्हायला देतात because you don't have a revelation. कारण तुमच्याकडे प्रकाश नाही. Amen. आमीन. Those who speak against me, जे माझ्या विरुद्ध बोलतात I forgive them मी त्यांना क्षमा करतो and I forget it. आणि मी त्यांना विसरून जातो. But they are a wounded soul. पण त्यांच्यामध्ये एक जखमी जीव आहे. They have to come to me, त्यांनी माझ्याकडे आले पाहिजे find out आणि शोधून how काढले their soul will be healed. की त्यांच्या जीवाला कसं आरोग्य मिळेल. Or किंवा if they don't like me, जर ते मला पसंत no करत problem. आणि काय समस्या They नाही, must sit at the Lord's feet. ते प्रभूच्या चरणी बसले पाहिजे. I don't know how much time they will take. आणि मला माहिती नाही किती वेळ त्यांना लागेल. And get the revelation from God. आणि प्रभूपासून त्यांनी प्रकाश मिळवले पाहिजे. Hello? Okay, we'll continue next week. आपण पुढचा आठवडा हा विषय चालू ठेवणार आहे.